महाबळेश्वर आणि पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेला की राहायचं कुठं हा जर प्रश्न पडत असेल ना, तर मी घेऊन आलोय एक असं रिसॉर्ट जे धुक्यात हरवून जातं. पावसाचं रिमझिम संगीत मनाला प्रसन्नता देतं. इथं असणारं व्हॅली व्ह्यू, इन्फानाइट पूल, स्वच्छता, उत्तम जेवण, मनमिळावू असणारा स्टाफ, हे सगळ्यामुळं हे रिसॉर्ट मला पर्सनली प्रचंड आवडलं. आणि याचीच माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. आणि या रिसॉर्टचं नाव आहे निर्वाणा इको अँड ॲग्रो, जे मेढा भिलार रोडवरती सायगर या गावामध्ये आहे. या रिसॉर्टचं रेस्टॉरंट प्युअर व्हेज असून हे रिसॉर्ट अगदीच निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही इथं व्हिजिट केलीच पाहिजे. मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. आता रिसॉर्ट पुण्यापासून 78 किलोमीटर दूर असून 2.5 तासात तुम्ही इथे उडतरे निढळ मार्गे पोहोचू शकता. तर मुंबईहून हे रिसॉर्ट 4.5 तासाच्या अंतरावरती आहे. इथं येताना डोंगर माथा, घाट, जंगल, हिरवागार निसर्ग सगळं काही अनुभवायला मिळतं आणि रस्ता तर अगदीच भारी आहे. आम्ही एंट्री केली होती आणि या साईडला बघा इथं खूप छान असं पार्किंग आहे. इथं त्यांचं हे रिसेप्शन आहे आणि इकडं त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि आम्ही आता खाली चाललोय रूमच्या दिशेनं. हे बघा धुकं आहे खूप खूप छान वाटतंय. समोर लगेज घेऊन चाललेत आणि एक्झिक्युटिव्ह रूम आहे आमची. बघूया इथं पुढं आलं की इथं राईट साईडला बघा किड्स प्ले एरिया आहे. दाखवतो तुम्हाला. वाव, खूप छान असं किड्स प्ले एरिया आहे. स्वच्छ आहे एकदम, मस्त वाटतं धुक्यामध्ये. आता आपण खाली जाऊया. खूप मोठं रिसॉर्ट दिसतं आणि खालीपर्यंत चालत जायचं आहे. आणि इकडं आलो आपण की इकडं सगळे एक्झिक्युटिव्ह रूम चालू होतात आणि इकडं सगळं स्टे आहे. इथून आपण जातो आता. बहुतेक इथं आपली रूम आहे. छान आहे, एकदम मस्त वाटतं. बघूया आता रूम टूर घेऊया आपण. ह्या साईडला जे आहेत ते टेंट आहेत ह्या साईडला, आणि इकडं जे आहेत ते एक्झिक्युटिव्ह रूम आहेत. ई सिरीजचे आणि इकडची येते टी सिरीज आहे टेंटवाले. एक्झिक्युटिव्ह रूम आहे आणि बाहेर बघा चेअर दिलेत, खूप छान आहे. आतमध्ये जर एंट्री केली तर ह्या साईडला बघा एक सोफा आहे, मस्त असं बेड, त्याला असं दिवाळीत जो पंती लावतो ना त्यासारखी डेकोरेशन केलं आहे. ए सी आहे, वरती एक झुंबर लावलेलं आहे, टी व्ही आहे. नंतर इकडे सोफा आहे, बॅग ठेवायला इथं साहित्य ठेवायला जागा आहे. त्याच्यानंतर ड्रॉवर्स आहेत इथे. आणि या साईडला बघा, या साईडला सगळं प्रोव्हाइड केलं त्यांनी. पाण्याचे बॉटल आहेत आणि कॉफी वगैरे, चहा वगैरे तुम्ही इथं बनवू शकता. खूप छान मला आवडली ही रूम. आणि तुम्ही इथं आलात तर नक्कीच एक्झिक्युटिव्ह रूम प्रेफर करू शकता. बाहेर व्ह्यू बघा, हा व्ह्यू आहे. वा. आणि हे वॉशरूम आहे, बाथटब आहे ज्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्हमध्ये. क्लीन वॉशरूम आहे आणि खूप छान वाटतं. ड्रायरपासून सगळ्या सुविधा आहेत आणि छान. इथं त्यांनी ठेवलं आहे कोलगेट वगैरे सगळं. बाथटब दिलेलं मस्तच. खूप थंडी आहे आणि म्हणून ह्यांनी हे चप्पल दिलेत बघा, हे घालणार आता मी. आता सकाळी लवकर उठून रिसॉर्टला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट करायला आलो आणि पाहिलं तर काय, ब्रेकफास्टचा बुफेच नव्हता. आणि हेच यांचं मला आवडलं, कारण भरपूर पाऊस आणि धुकं असल्यामुळे नाश्ता थंड देण्यापेक्षा तुमच्या आवडीने तुम्ही ऑर्डर करून हवा तेवढा नाश्ता गरमागरम खाऊ शकता. आणि चव इतकी भारी होती ना, की मसाला डोसा तर चांगला होताच, पण विशेषतः मला यांचा आलू पराठा अगदीच भारी वाटला. तुमचा खेळाचा एरिया आहे, खूप छान प्ले एरिया आहे. या साईडला माझ्या मागं बघितलं तर इथं रेस्टॉरंट आहे जिथं आता मी ब्रेकफास्ट केला. इथं रिसेप्शन आहे, इकडे एंट्री आहे, ह्या साईडला पार्किंग आहे. खाली मस्त इथं स्ट्रॉबेरीची शेती आहे आणि धुकं आहे बघा. वाव, खूप छान धुकं आहे आणि खाली स्टे आहे इथं. मस्त रिसॉर्ट आहे, एक नंबर. इथं आम्ही स्टे केला आहे, इथं राहिलं आहे, वरून आलो खाली. आत्ता आम्ही स्विमिंग पूल बघायला चाललो आहे. स्विमिंग पूल बघूया आपण या साईडला. इथं जे दिसतंय हे डिलक्स कॉटेज आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. इथून एक राऊंड मारूया आपण. डिलक्स कॉटेजेस लिहिलं. वाव, खूपच भारी कॉटेज आणि असं प्रायव्हेट आहे, मस्त वाटतं.
स्टेप्स आहेत ज्या दिलेल्या आहेत त्या खूप छान वाटतात. पाऊस पडतोय. हे असे बघा खूप मोठे आणि प्रायव्हसी मेंटेन असलेले डिलक्स कॉटेजेस आहेत. खूप 4-5 आहेत. मस्त वाटतं. पाऊस खूप तुफान पाऊस आहे. पूर्ण रिसॉर्टमध्ये जिकडं जाईल ना इथं बघा असे स्टेप्स ठेवलेले आहेत आणि हे जे डिलक्सचे आहेत हां. आणि इथं बघा इथं पायऱ्या आहेत आणि पायऱ्यामध्ये बघा कुंड्या कशा लावल्यात. खूप छान वाटतं हे. मस्त आहे डिलक्स कॉटेज. ह्या डिलक्स कॉटेजेसला व्ह्यू बघा. मागं स्ट्रॉबेरीची शेती आहे आणि इथंच खाली स्विमिंग पूल पण आहे. वाव. ह्या साईडला सुद्धा गार्डन आहे. इकडून जाऊया. इथं बघा ह्याने लिहिलेलं आहे की फ्रेम बॉनफायर एरिया. म्हणजे फ्रेम म्हणजे काय तर हे अशा त्रिकोणी साईजच्या ज्या रूम्स आहेत ह्या इकडं दिसतात. ह्या खूप आहेत इकडं. हे सगळ्यात लास्टला आहेत आणि हे एकदम प्रीमियम आहेत. ह्या म्हणजे सगळ्यात वरती ज्या होत्या त्या एक्झिक्युटिव्ह होत्या, मग डिलक्स होत्या आणि त्याच्यानंतर ज्या आहे ते फ्रेम. आणि आता आपण हे बघायला चाललं इन्फिनिटी स्विमिंग पूल, ॲडव्हेंचर एरिया, सेल्फी पॉईंट, व्हॅली. मस्त केले ते. एकदम छान आहे. प्रॉपर्टी इतकी मेंटेन आहे ना. आम्हाला प्रत्येकाला छत्री मिळाली आहे. इतके स्टाफ इतका चांगला आहे. खूप छान वाटतं. हे बघा हा प्रीमियम आहे. एकदम प्रीमियम आहे. आणि आपण आता हे बघायला आलो इन्फिनिटी स्विमिंग पूल. खाली सध्या धुकं आहे. खाली तुम्हाला दिसणार नाही. खाली या साईडला धुकं आहे पण स्विमिंग पूल आहे आणि इकडे गार्डन आहे आणि इकडे ह्या रूम्स आहेत. वाव मस्त. हा जो दिसतोय हाफ सर्कल हा आहे तो व्हॅली व्ह्यू पॉईंट आहे. इथून खाली दरी आहे पूर्ण. हा आहे तो इन्फिनिटी स्विमिंग पूल. खूप छान आहे. मेंटेन आहे. पाणी बघा किती क्लिअर आहे. आणि लहान मुलांसाठी इथं सेपरेट आहे. मोठ्या माणसांसाठी पण आहे. आणि वरती बघा ह्या इथं प्रीमियम रूम्स दिसत आहेत. त्याच्यावरती ज्या आहे ते डिलक्स रूम होत्या. त्याच्यावरती ज्या होत्या त्या आपण राहिलेलं एक्झिक्युटिव्ह रूम होत्या. आणि इथं निर्वाणाचं इन्फिनिटी पूल स्विमिंग पूल आहे. खाली दरी आहे आणि मी आता व्हॅली व्ह्यू पॉईंटला उभा आहे. खाली बघा काय धुकं दिसतंय. मस्त धुकं दिसतंय. आत्ता सध्या ॲक्च्युली थोडं ऊन जर आलं तर आपल्याला बघायला मिळेल पण खूप उंचावरती आहे आणि खाली खोल दरी आहे. इथे या साईडला स्ट्रॉबेरीची शेती आहे इकडच्या साईडला आणि इतकं घनदाट जंगल आहे की इथं 100% प्राणी असण्याचे चान्सेस आहेत. वा. एरिया आहे हा बोनफायरचा एरिया आहे आणि हे असं मस्त दिसतंय बघा. खाली गझिबो आहे. खूप छान वाटतं. इथं खूप सुंदर जागा आहे बघा आणि इथं खाली बसू शकतो. मुलं खेळू शकतात आणि खाली व्हॅली व्ह्यू पण बघायला मिळतो. अतिशय सुंदर आहे. रूम आम्ही नाही घेतलेली पण ही गेली आहे वरती. म्हणते माझा व्हिडिओ काढा पण आमची रूम हा एक्झिक्युटिव्ह आहे. ते जोधपुरी टेंट आहेत आणि हे बघायला आम्हाला फक्त दाखवतोय तुम्हाला. इथं पसारा असणार आहे कारण त्यांनी आत्ताच चेकआउट केलं आहे पण हे असे दिसतात टेंट. चांगले टेंट पण. धुकं गेलं आहे आणि खाली व्हॅली दिसते म्हणून मी परत चाललो आहे. आपल्याला व्हॅली कॅप्चर करायचं आहे. धुकं जायच्या आत मी पोहोचलो आहे आणि फायनली आपल्याला ही व्हॅली बघायला मिळते. वाव. आता ह्या इन्फिनिटी पूलचा बघा व्ह्यू काय आणि हा व्हॅली व्ह्यू पॉईंट. खाली आहे ते धरण. मस्तच. खूप सुंदर. हे दिसत नव्हतं आधी आणि आता इकडं बघा. इकडं धुकं आणि इथं वारायला लागलं आणि ही व्हॅली दिसते. मस्त. जसं मी म्हणलं होतं ह्या साईडला बघा इकडं सगळी स्ट्रॉबेरीची शेती आहे आणि इकडं रिसॉर्ट आहे. इथे यांचं जीप सफारी ॲडव्हेंचर आहे. त्याच्यानंतर यांचं झिपलाईन ॲडव्हेंचरसुद्धा आहे. याचे पॅकेजेस इथे लिहिलेले आहेत आणि हे सगळं तुम्ही करू शकता त्यानंतर. मित्रांनो निसर्ग सुंदर आहे आणि याची काळजी आपणच घ्यायची आहे. आजच्यासाठी राम राम.